अभिनेता कार्तिक आर्यन त्याच्यापेक्षा वयानं 11 वर्षांनी लहान अभिनेत्रीला डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आलंय। याची हिंट कार्तिकची आई माला तिवारी यांना एका पुरस्कार सोहळ्याच्या माध्यमातून दिली। तर आता ही अभिनेत्री 2 मुलांची आई सुद्धा असल्याचं समोर आलंय। आजकाल छावा चित्रपटाची सर्वत्र चर्चा होते आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा छावा चित्रपटाचं कौतुक केलं। अनेक राज्यांमध्ये हा चित्रपट करमुक्त सुद्धा करण्यात आलेला आहे। 5व्या आठवड्यात प्रवेश केल्यानंतरही चित्रपटाची कमाई कमी होण्याची चिन्ह काही दिसत नाहीये। छावानं आतापर्यंत भारतात 561.46 कोटी रुपये कमावले। कंगनाचा इमर्जन्सी सिनेमा नेटफ्लिक्सवर आता प्रदर्शित झाला। यावर एका प्रेक्षकांना या चित्रपटाला ऑस्कर मिळाला हवा अशी प्रतिक्रिया सुद्धा दिली। यावर कंगनानं सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे। अमेरिकेनं ऑस्कर स्वतःकडे ठेवावा, आमच्याकडे राष्ट्रीय पुरस्कार आहे असं कंगना हिनं म्हटलं। बॉलिवूड स्टार किड सोबतच्या फोटोंमध्ये सतत सोबत दिसणारा ओरहान अवत्रामणीवर उर्फ ओरी अडचणीत सापडल्याचं बघायला मिळत आहे। या ओरीसह 8 जणांविरोधात माता वैष्णोदेवी मंदिरात बेस कॅम्पवर मद्यप्राशन केल्याप्रकरणी त्याच्यावर FIR दाखल करण्यात आली आहे। पंजाबी गायक आणि रॅपर यो-यो हनी सिंग यानं मराठी अभिनेते दादा कोंडके यांचं लोकप्रिय गाणं ढगाला लागली कळ गायलेलं आहे। व्हिडिओमध्ये हनी सिंगनं पुणेकरांसोबत मराठीमध्ये संवाद साधल्याचं सुद्धा बघायला मिळत आहे। दहशतवादी संघटनेचा म्होरक्या ओसामा बिन लादेन हा बॉलिवूड गायिका अलका याग्निक यांचा नंबर 1 फॅन असल्याचं सध्या बोललं जात आहे। अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेनं लादेनच्या आश्रयस्थानावर टाकलेल्या छाप्यात एका संगणकामध्ये अलका यांचा उदित नारायणी यांची चार्टबस्टर गाणी सापडलेली होती। आश्रम या वेब सिरीज मधून प्रसिद्धी झोतात आलेली अभिनेत्री अदिती पोहनकरनं एक खुलासा केलाय। 2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या आमिर खानच्या दंगल सिनेमासाठी तिला ऑफर देण्यात आलेली होती, मात्र ती ऑफर नाकारल्याचं तिनं म्हटलेलं आहे आणि या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई केली होती। स्टार प्रभावर नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे। स्टार प्रभाच्या सोशल मीडियावर कोण होतीस तू काय झालीस तू या नव्या मालिकेचा प्रोमो शेअर करण्यात आलाय। या मालिकेमध्ये गिरिजा प्रभू मुख्य भूमिकेत असून या मालिकेमध्ये तिनं कावेरीची भूमिका साकारली आहे। गुलाबी साडी फेम अभिनेत्री प्राजक्ता गागनं सोशल मीडियावर फोटो शेअर करत गुड न्यूज दिली आहे। प्राजक्ता लवकरच आई होणार आहे। तिनं ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर केलाय, ज्यामध्ये तिचा बेबी बंप दिसतोय। संजय जाधव दिग्दर्शित येरे येरे पैसा सिनेमा आता पुन्हा एकदा नव्यानं प्रेक्षकांच्या भेटीला येतोय। येरे येरे पैसा 3 मध्ये संजय नार्वेकर, सिद्धार्थ जाधव, उमेश कामत आणि तेजस्विनी पंडित यांचा जलवा बघायला मिळेल आणि या धमाल कॉमेडी सिनेमाची निर्मिती अमेय खोपकर यांनी केली आहे।